आजच्या कथेचे नाव आहे प्रयत्नाचे फळ. आमचा बोधिसत्व काशी राष्ट्रामध्ये सार्तवाह कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवित असे. एकदा तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असता वाटेत एका 60 योजने लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. ह्या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील राहत नसे. सकाळी पहिल्या प्रहरानंतर ह्या मैदानातून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनी वाळू संतप्त होऊन जात असल्यामुळे तिच्यावरून माणसाला अगर जनावराला चालत जाणे शक्यच नव्हते. बोधिसत्वाने ह्या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला. हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळे वाटाड्या वाचून तरुण जाता आला नसता. तो वाटाड्या पुढच्या गाडीत एका चौरंगावर बसून आकाशातील ताऱ्यांच्या अनुरोधाने त्या लोकांना रस्ता दाखवित असे. सर्व रात्र प्रवास करून